नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। आज आहे गोकुळाष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। गोकुळाष्टमी आहे आणि आता 10 वाजले, जवळजवळ 10 वाजून गेलेले आहे। तर मी आली आहे स्टॉलवर आपल्या गणपती बाप्पाच्या, आणि गणपती बाप्पांचा स्टॉल चालू असल्यामुळे व्हिडिओ बनवायला वेळच नाही मिळत आहे, कारण अख्खा दिवस इथे जातो आणि संध्याकाळी घरी गेल्यानंतर मग जेवण झाल्यावर सगळ्या या खूप साऱ्या मूर्ती आहेत ना, तर त्यांना डेकोरेशन करत बसायचं, त्याच्यामध्येच वेळ जातो। डेकोरेशनचेही व्हिडिओ मला घ्यायला नाही मिळत आहे, कारण खूप दमलेली असते दिवसभरामध्ये, तर अशा सर्व कारणांमुळे म्हणजे नाही जमत। तर आज म्हटलं करावा छोटासा व्हिडिओ। तर मी आपलं जे स्टॉल आहे त्या स्टॉलवरचे काही थोडेफार गणपती आणि ते स्टॉल तुम्हाला मी दाखवते, आणि त्यानंतर बघूया जर आज संध्याकाळी जमलंच, म्हणजे मला जर डेकोरेशनचा कुठला व्हिडिओ जर देता आला, म्हणजे जे वर्क करतो आपण, डायमंड वर्क म्हणा किंवा फेटा धोतर नेसवतो गणपती बाप्पांना, तर त्याचं मी नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन। गेल्या वर्षीच्या मी प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे डायमंड वर्क कसं करायचं, धोतर कसं नेसवायचं, फेटा कसा घालायचा, पूर्ण सगळं म्हणजे वेगवेगळे व्हिडिओज केलेले आहेत, तर ते तुम्ही पाहू शकता। तर बघूयात आता आजचा दिवस कसा जातो आणि आज व्हिडिओ घ्यायला जमतंय की नाही। तर चला, सुंदर असे आपण हे गणपती बाप्पा पाहूयात। तर हा आहे लालबागचा राजा, याला मी फेटा घातलेला आहे आणि ज्वेलरी केलेली आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय। आणि इथे बाहेरही आहेत, हे ज्वेलरी केलेलं आहे, फेटा केलेला आहे, आणि इथे आहे बाळकृष्ण आहे, पूर्ण शेंद्री कलरमध्ये गणपती बाप्पा आहेत, खूप वेगवेगळे आहेत। असं सूर्यफुलावर बसलेला गणपती बाप्पा आहे, ही आपली साधी बैठक, किती सुंदर दिसतो बघा गणपती। आणि हे डेकोरेशन केलेले काही म्हणजे मी डेमोसाठी ठेवलेले आहेत, मॉडेल म्हणजे लक्षात यावं लोकांना कशा पद्धतीत पाहिजे, मग ते सांगतात की मला अशी ज्वेलरी करून द्या किंवा फेटा करून घालून द्या किंवा धोतर नेसवून द्या, मग जसं सांगतील तसं ऑर्डरप्रमाणे मग आपण बनवून द्यायचं आहे। तर यावर्षी आपल्याला मंडळाच्या पण मूर्तींच्या ऑर्डर आलेल्या आहेत, त्यालाही आपल्याला फेटाही घालायचा आहे एका मूर्तीला, आणि एका मूर्तीला धोतर आणि ज्वेलरी करायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर आहेत हे बाप्पा, आणि किती छान छान दिसतात। आणि इथे जागा कमी असल्यामुळे इथे आपण एवढंच ठेवलेलं आहे, आणि तिकडे पाठीमागे समाज मंदिर आहे ग्रामपंचायतीचं, तर आपण त्याच्यामध्ये बाकीचे सगळे जे गणपती आहेत आपले ते ठेवलेले आहेत, आणि जे बुक झालेले आहे डेकोरेशन केलेले आहेत तेही तिकडेच ठेवलेले आहेत, तर तेही मी म्हणजे दाखवेन नक्कीच। तर कसे वाटले तुम्हाला हे बाप्पा मला नक्कीच कमेंट्स करून सांगा। मी घरी बेडरूममध्ये ठेवलेले गणपती बाप्पा आहेत, जे की मी संध्याकाळी आल्यानंतर डेकोरेट करते। तर हे छान असे धोतर आणि फेटा घातलेला गणपप्पा, आणि या गणपप्पाला ज्वेलरी केलेली आहे, पाठीमागच्या गणपप्पाला ज्वेलरी केले, फक्त फेटा बांधायचा राहिलेला आहे। आणि इकडे या साईडला पण आहेत अजून, तर काही ज्वेलरीवाले आहेत, काही धोतरवाले, धोतर फेटा जसं सांगतील त्या पद्धतीने आपण, म्हणजे जशी ऑर्डर असेल ना तर त्या पद्धतीने करून द्यायचे। तर हे मी बेडरूममध्ये ठेवलेले आहेत गणपप्पा, हे एवढे झालेले आहेत आता डेकोरेट करून, म्हणजे अजून झालेले आहेत बरेचसे, पण इथे आता सध्या हे आत्ता केलेले आहेत हे एवढेच आहेत, म्हणून मी तुम्हाला हे एवढेच दाखवते। तर मी आता इथे हॉलमध्येच घेऊन बसलेलं आहे हे सगळं डेकोरेशनचं मटेरियल, या लेस आहेत आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लेस आहेत, हे फेटा आणि धोतरासाठी लागणारं जे कापड असतं वेगवेगळ्या कलरमध्ये आणि डिझाईनमध्ये। तर इथे बघा तुम्ही, मी हॉलमध्येच ठेवलेल्या आहेत या मूर्ती, आणि इथे हे चालू आहे काम माझं, ही आत्ता झालेली आहे ज्वेलरी करून। आणि हा बघू शकता हा पसारा, कारण पूर्ण डायमंड लेस, शिवाय वेगवेगळ्या लेस असतात, तर शेल्यासाठी असतात, पुन्हा प्लास्टिक ज्वेलरी असते, डायमंड ज्वेलरी असते, वेगवेगळे म्हणजे खूप सारे आहेत प्रकार इथे बघू शकता तुम्ही, आणि खूप असं शाईन देतात। तर म्हणजे असं खूप वेगवेगळे आहेत, काही आपण स्टिक करायचे आहेत, काहीला ऑलरेडी स्टिक असतात तर ते मग करायचे, पुन्हा जे पॅचेस असतात ना इथे बघा तुम्ही, तर या ताई आणि आशाताई आलेल्या आहेत मदतीला आजच, पण ताई रोजच असतात, ताई रोज मला म्हणजे मदत करतात, रोज संध्याकाळी आम्ही दोघीच बसतो आणि दोघींचाच आमचा हा कारभार चालू असतो। आणि हे बघा या पद्धतीने हे सुंदर असे हे पॅचेस तयार करून ठेवतात, आणि किती छान छान वेगवेगळे पॅच केलेले आहेत। तर हे पॅच करून ठेवल्यामुळे काय होतं, मला सोपं जातं पुढे गणपती म्हणजे पटकन डेकोरेट होऊन जातो। तर अशा पद्धतीने मग ताई हे सगळं करून ठेवतात, हे सगळं ताईंनी केलेलं आहे, किती सुंदर केलेलं आहे तुम्ही ते बघू शकता।
वेगवेगळे केलेले आहेत, म्हणजे जे गोल्ड मोती आहेत त्याच्यामध्ये केले, जे व्हाईट मोती आहेत त्याच्यामध्ये केलेले आहेत, हे फक्त डायमंडमध्ये केलेले आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे इथे हे पॅच करून ठेवलेले आहेत ताईंनी. आणि त्या आल्या की म्हणजे त्यांचा तोच उद्योग चालू असतो. तर आता इथे हा मी शेंद्री कलरचा म्हणजे पूर्ण शेंद्री गणपती आहे आणि त्याला मी डायमंड वर्क केलेला आहे. आणि इथे जावई बापू आलेले आहेत अजिंक्य, तर त्यांचं चालू आहे इथे वर्क करायचं. तेही म्हणे की मीही म्हणजे मूर्ती करणार, तर त्यांनीही मला मदत केली. आणि आशू सांगते की असं करा तसं करा, पण फक्त सांगते, स्वतः मात्र काही करत नाही आहे. असो, अशा पद्धतीत हे माझं काम चालू असतं. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.